या आज तुम्ही पहिला नंबर लावला शुभांगी ताई. अरे वा, सुजया मॅडम खूप दिवसाने आल्या. वेलकम बॅक जय मॅडम. जय गुरु. जय गुरु जय गुरु. जय गुरु. अरे वा, जय गुरु. कोण कोण आले? सुजया आल्या. अरे वा. हा तेच ना, म्हणजे खूप दिवसानंतर नाही. हम्म. हो हो. कुठे दांडी मारली एवढी? हा. कुठे दांडी मारली इतके दिवस? अहो नाही, काय घरात थोडेसे प्रॉब्लेम होते आणि माझी तब्येतही ठीक नव्हती, हा त्यामुळे मग हा. ते मग राहून अजूनही सर्दी जायचं. आहे म्हणजे? हो, आहे हा. आहे. आम्ही थोडा थोडा अभ्यास करतोय काहीतरी. सध्या सर नाही घेते, आपणच शिकतोय आपसामध्ये. हो हो. हा. ते रेकॉर्डिंग बघतीये ना मी, रेकॉर्डिंग त्यामुळे ऐकताय ना? कळतंय. हा. येस. हा, त्याच्यामुळे चाललंय, दुसरं काही नाही. रेकॉर्डिंग असल्यामुळे जरा समजतं सोपं का गेलं. पण ते आम्ही जे हो काय हो. डिस्कस करतो ते समजतं? हो, काय सांगताय. न नाही असं समजायला नाही. काय आलंय. नाही तसं नाही म्हणजे नाही, काही काही जमतं. वेळेला काय होतंय, हा हा. थोडासा गोंधळ उडतो. पण मग नंतर घाणेकर आहेत ना शुभांगी, हो हो हो. त्या मग रेग्युलर तिच्याशी येतात. बोलून थोडस, हा हा. हा, त्या रेग्युलर आहेत. येस त्यामुळे येस. मग नाही कळलं की मग तिच्याशी बोलते, हा किंवा ते बरोबर. अगोदर उषा किरण ते उषाताई हो, होत्या ना. उषा किरण ताई नाही येतो ना? हा, त्या इथे नाहीत, पण त्यांच्याशी म्हणजे अच्छा. मेसेज वगैरे केला त्यांना की मग त्याही सॉल्व्ह करतात ना त्या हे देणार आहे सगळं. का परीक्षा? नाही नाही, त्यांची झाली ना. त्यांची काय त्या झाली? कोविड झाल्या. कोविड झाल्या त्या त्या? कोविड झाल्या. हो हो हो. हो. ओके ओके ओके. मला वाटतं हा. आपल्या बरोबर होत्या त्या. नाही नाही नाही, उषा. काय झालं. उषा किरण नाही, वेगळे आहे ना? उषाताई. उषाताई, हा तेच म्हटलं, म्हणजे उषाताई झाले ते माहिती आहे. ओके ओके. हा. तुम्ही उषा किरण म्हटला म्हणलं म्हणजे. नाही 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 नाही, हा. उषाताई. हा. महाजन. उषाताई. ओके. हा, महाजन. या महाजन मॅडम. हा. सुरू हम्म. करायचं का आपण? लक्ष्मीताई आल्या आता म्हणजे आपलं हो, कसं करूया की. चालेल, पोटा. करूया. तर आपण करूया काय की. करू ते आज जे घ्यायचं आहे हा. उर्वशीचा पाठ जय आपल्याला. गुरु. जय गुरु जय हा. गुरु. हा. त्याच्यामध्ये असं मला होतं की ते व्हिडिओ सुरुवात करावी, पण ते व्हिडिओ मध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे. ते जवळजवळ 9व्या श्लोकापासून हा. सुरुवात आहे. 9व्या श्लोकापासून सुरुवात आहे, म्हणून आपण काय करू की ते जे तयार केलं राईटअप आपण आहे ते आधी वाचून घेऊ, 9व्या श्लोकापर्यंत येऊ, आणि मग पाहिजे तर आपण व्हिडिओवरती बघायला जाऊ सरांनी सांगितलेलं. चालेल चालेल. हा हो. ते पाठाचं नाव आहे की उर्वशी पुरुर्वसोः सूत संगम, म्हणजे उर्वशी आणि पुरुरवा यांचं त्यांच्या मुलाची भेट होणे, हा या पाठाचा मूळ गाभा आहे. त्याचं जी माहिती लिहिलेली त्यावेळेला होती ती आपण वाचली असं कदाचित, पण थोडक्यात वाचून घेतो पुन्हा एकदा. महाकवी कालिदासाच्या विक्रमोर्वर्षीयम या नाटकाचे नाव, नाटकातील नायक राजा पुरुरवा आणि नायिका अप्सरा उर्वशी यांच्या नावावरून पडलं. या दोघांचं नाव एकत्र केलं, पण ते विक्रम या नावाने घेतलं. विक्रम म्हणजे त्या पराक्रमी राजाने उर्वशीला जिंकलं असं. हे नाव दोन शब्दातून अच्छा. झालेलं आहे. विक्रम म्हणजे शौर्य किंवा पराक्रम. या नाटकाचं नाव पुरुरवा, याने आपल्या पराक्रमाने उर्वशीला मिळवले. उर्वशी स्वर्गातील अत्यंत सुंदर अप्सरा, जी या नाटकाची नायिका आहे. अर्थात पराक्रमी पुरुषाने मिळवलेली उर्वशी, असा या नावाचा मुख्य अर्थ होतो. हे कालिदासाने लिहिलेले अतिशय प्रसिद्ध 5 अंकी पौराणिक नाटक आहे. आणि आपला हा जो पाठ आहे हा 5व्या अंकातला आहे, जवळजवळ शेवटच यानंतर. आता ही कथा काय आहे? स्वर्गामध्ये एका नाटकादरम्यान उर्वशीकडून पुरुरवाचा उल्लेख झाला. म्हणजे कसं होतं की याच्या आधी सुद्धा एक कथा अशी होती की उर्वशी आणि तिची मैत्रीण या दोघी जणी पृथ्वीवर असताना एक राक्षस त्यांना पळवून घेऊन जातो, आणि त्यांना सोडून आणण्याचं काम हा पुरुरवा करतो.
त्यामुळे उर्वशीला वाटतं की एका मनुष्याने एका स्वर्गातल्या उर्वशीला वाचवलं, हे खूप मोठं काम यांनी केलेलं आहे. कारण मनुष्याने असं करणं म्हणजे खूप मोठं रिस्क घेणं आहे. कारण देवांना कसा मृत्यू नसतो. देव जरी युद्धाला आले, सोडवायला आले, तरी ते अनंत काळापर्यंत लढू शकतात. या ठिकाणी राक्षसाकडून एखाद्या वेळेला पुरुरवा मारला गेलाय असता. तर एवढं आपल्या जीवनाचा सुद्धा रिस्क घेऊन त्यांनी आपल्याला वाचवलं, याचं उर्वशीला खूप अप्रूप वाटलं आणि ती त्याच्या प्रेमात पडते. ती इतकी प्रेमात पडते की स्वर्गामध्ये एक तिचं नाटक असतं त्यांचं, जे भरत मुनींनी बसवलेलं असतं. भरत मुनी आपल्याला माहिती आहे की हे संस्कृत नाट्यशास्त्राचे आद्य प्रवर्तक. हे नाटक कसं असावं, नाटकामध्ये काय असावं आणि काय नसावं, याच्या ज्या व्याख्या केल्या त्या भरत मुनींनी केल्या. म्हणून आजही भरत मुनींचं जे लिखाण आहे, ते जे लोक नाट्यशास्त्र शिकतात त्यांना विद्यापीठांमधून शिकवलं जातं. तर ह्या भरत मुनींनी स्वर्गामध्ये एक नाटक बसवलं होतं आणि त्या नाटकामध्ये उर्वशीचं पात्र होतं. उर्वशीला काम करायचं होतं आणि तिला पुरुषोत्तमाचा उल्लेख करायचा होता. तर ते पुरुषोत्तमाच्या ऐवजी तिने पुरुरुवा नाव घेतलं आणि हे ह्या भरत मुनींना खटकलं की ते पुरुरुव म्हणजे मनुष्य, तू स्वर्गातली असून सुद्धा एका मरणाऱ्या म्हणजे मरत्या पुरुषाचं नाव घेतलंस, हे चांगलं नाही केलं. यामुळे मी तुला शाप देतो की तू पृथ्वीवर जन्म घे आणि लगेच जा. हा शाप भरत मुनींनी दिला. त्यानंतर मग काय झालं की देवराज इंद्र मध्यस्थी करून अट घालतात की हिला पृथ्वीवर जावंच लागेल, पण जेव्हा पुरुरव्यापासून तिला मुलगा होईल किंवा मूल होईल आणि त्या मुलाचं मुख जेव्हा पुरुरवा पाहिल, त्यावेळेस तिला त्या शापातून मुक्ती होईल आणि ती पृथ्वीवरून परत स्वर्गात येऊ शकेल. अशा प्रकारे तिला उशाप दिला आणि मग ही कथा चालू झाली पुढे. मग पुरुरवा आणि उर्वशी यांचे कालांतराने पुन्हा एकत्र येतात. शाप घेण्याकरता, शापाचा भोगण्याकरता ती येते आणि पुरुरवाची राणी जी असते, मुख्य राणी, ती पण त्यांना परवानगी देते की ठीक आहे, जी कोणी सुंदरी आहे तुमची तिच्याबरोबर तुम्ही संसार करा, माझं काय म्हणणं नाही. म्हणून मग ती उर्वशी आणि पुरुरवा एकत्र राहतात आणि त्यांना आयु नावाचा मुलगा मुलगा होतो तो. आणि ही जी उर्वशी असते, तिला मुलगा झालेला आहे हे ती लपवून ठेवते. तर तिला माहिती असते की मुलगा झाला आणि ह्या मुलाचं तोंड जर पुरुरवाने बघितलं तर आपल्याला इथला सोडून जाऊन स्वर्गामध्ये परत जावं लागेल आणि तिला पुरुरवाला सोडायचं नव्हतं. म्हणून ती काय करते की एका साध्वीला हा मुलगा देते आणि ती सांगते की तू ऋषीकडे जाऊन याचं पालन पोषण कर, याला सगळं शिकव आणि मोठं कर. आणि मग ती जी साध्वी असते ती च्यवन ऋषींच्या आश्रमात जाते आणि त्या ठिकाणी त्याचं पूर्ण लालन पोषण आणि शिक्षण ती साध्वी करते. काही वर्षानंतर तो मुलगा मोठा होतो, त्याला अनेक प्रकारचं ज्ञान झालेलं असतं, धनुर्विद्या पण शिकलेला असतो तो. आणि च्यवन ऋषी जे आहेत, एका विशिष्ट प्रसंगानंतर त्या साध्वीला सांगतात की तुला ही ठेव ज्याने दिली त्याला परत देऊन ये. कारण काय झालं असतं की हा जो पुरुरवा असतो, ह्याला एक असा रंगीत खडा सापडलेला असतो. त्याचा उद्देश असा असतो की जेव्हा पुरुरवा आणि उर्वशीचं हे एका क्षणी थोडासा वाद होतो किंवा भांडण होतं, त्यावेळी ती रुसून निघून जाते आणि ती शंकराचा मोठा मुलगा त्याला एका वनामध्ये असतो आणि त्या ठिकाणी त्याला स्त्री प्रवेश करायला द्यायचा नसतो. जी कोणी स्त्री येईल तिचं रूपांतर एका वेलीमध्ये होईल असं त्या ठिकाणी वातावरण असतं. तर ही उर्वशी रागाने चुकून निघून त्या वनात प्रवेश करते आणि एका वेलीचं रूप घेते. आता हा सगळीकडे शोधतो पुरुरवा की उर्वशी कुठे गेली. तेव्हा आकाशातून वाणी होते आणि सांगते की हा रंगीत खडा जो आहे हा तू जवळ ठेव आणि हा तुला उर्वशीला परत मिळवून द्यायला मदत करील. मग तो फिरत फिरत जातो त्या ठिकाणी. एका वेलीजवळ आल्यानंतर त्या वेलीचं रूपांतर परत उर्वशीमध्ये होतं आणि ते दोघं भेटतात. मग हा खडा जो आहे तो सांभाळून ठेवतो. पण केव्हा तरी एक गिधाड येतं आणि ते गिधाड ते पायामध्ये तो खडा घेऊन, रंगीत खडा म्हणजे तो एक प्रकारचा हिरा असतो, त्याला वाटतं तो मासा तुकडाच आहे, लाल रंगाचा असतो तो.
तो घेऊन झाडाच्या उंच जाऊन बसतो. हा मुलगा जो असतो हिचा तो काय करतो की त्याला बाण मारतो करून, आणि त्या बाणावरती तो चिठ्ठी लावतो स्वतःच्या ओळखीची, की हा बाण मारणारा मी आयु, त्यामुळे तेच होणार आहे 230. तर म्हणजे हा मी 41 धरायचे मी ह्या पक्षाला ते 41 माझ्या धरायचे. बाणाने मारलेला आहे. 25 चौक तो 100, बाणाला 10 होणार मारल्यानंतर तो होते. पक्षी खाली पडतो 230. आणि हा, तो बाण 230. घेऊन कुणीतरी याच्याकडे येतं. शुभांगी, तर तुमचा व्हिडिओ ऑन आहे, आवाज येतोय. तो जो तिथे कोणीतरी तो आणून देतो त्याला राजाकडे, की हा बाण सापडलेला आहे आणि या पक्षाच्या पायामध्ये हा खडा सापडलेला आहे, आणि हा खडा आणि हा बाण, या बाणाची इथं लिहिलेलं आहे की हा बाण कुणी मारलेला आहे. मग तो पाहत होतो आणि थोड्या वेळामध्ये ती साध्वी जी आहे त्या मुलाला घेऊन तिथे येते, आणि हे सगळी कथा, आपल्याला जो पाठ आहे त्या पाठाची सुरुवात होते. आता आपण बघूया पाठ काय आहे आपला तो. इथपर्यंत कथा समजली सगळ्यांना? छान कथा सांगितली तुम्ही. हो, हो आता मी हो, कथा छान सांगितलं. कथाकार हो हो होते. सांग. छान सांगितली, Yes, छान yes. सांगितली. ओके ओके. आता ती जी असते ती तापसी, तिला ती साध्वी जी आहे तिला ह्या कथेमध्ये इथे तापसी म्हटलेलं आहे, आणि तो जो राजपुत्र आलेला आहे त्याला कुमार म्हटलेला आहे. एक राजा आहे, राजा म्हणजे तो पुरुरवा. तो राजा काय म्हणतो, तापसी कुमारौ दृष्ट्वा, म्हणजे तापसी आणि कुमार या दोघांना बघून दृष्ट्वा, तापसी कुमारो द्विवचन, दोघांना मिळून बघून त्यांना म्हणतो तो राजा, अंब अभिवादये. अंब म्हणजे ती साध्वी जी आली आहे, तापसी, तपश्चर्या करणारी, जनक ऋषीच्या आश्रमातून, तिला अभिवादन करतो तो आणि म्हणतो अभिवादये. अभिवादय म्हणजे मी नमस्कार करतो. तर ती तापसी काय म्हणते, महाभाग सोमवंश विस्तारयिता भव. तर हा जो पुरुरवा असतो तो सोमवंशातला असतो. सोम म्हणजे चंद्रवंश, रामाचा जो आहे तो सूर्यवंश, आणि हे जे सूर्यवंश बरोबर. आणि जे कौरव वगैरे जे आहेत ते चंद्रवंशातले, जे धृतराष्ट्र आणि त्याचे पूर्वज. तर हा जो असतो पुरुरवा, हा कौरव पांडवांचा पूर्वज असतो, आणि हे त्या पूर्वजामध्ये ही उर्वशी. आता एक कथा अशी पण आहे पुढे, तर ह्यांना ह्या जे देव असतात किंवा ह्याचे अप्सरा असतात, यांना वयाचं काही बंधन नसतं. त्या कथेचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये, पण ती कथा अशी आहे की जेव्हा अर्जुन इंद्राकडे गेलेला असतो वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र घेण्याकरता, त्यावेळेला उर्वशी त्याला दिसते तिथे, आणि तो उर्वशीकडे बघतो. उर्वशी पण त्याला भाळते आणि ती त्याला भेटते, आणि मग ती त्याला सांगते की बाबा तू छान आहेस, मला प्रेम करते तुझ्यावरती. तो म्हणतो, बाई तू माझ्या पूर्वजांची प्रेयसी आहेस, पुरुरवाची पूर्वसी आहेस, तू मला माते समान आहेस, मी तसं करू शकत नाही. म्हणून ही उर्वशी अर्जुनाला शाप देते की तू नपुसक बनशील, आणि त्यामध्ये सुद्धा मग इंद्र इंटरफेअर करतो आणि म्हणतो की नपुसक तुला व्हावं लागेल आता, फक्त त्याचा कालावधी मी 1 वर्ष करतो. ही कथा पुढच्या पिढीमधली. तर हा पुरुरवा जो आहे कौरव पांडवांचा पूर्वज, बृहन्नडा होतं तर तेच ना. बृहन्नला, अज्ञातवासामध्ये बृहन्नला बनतो तो. विराट पर्वामध्ये. विराट पर्वामध्ये आहे. येस, होता आपण. तेव्हा ते तो बोलतो. हा हो. भोगतो ते. तर ही तापसी म्हणते राजाला, तापसी, महाभाग आता ह्या सोमवंश विस्तारयिता भव, म्हणजे तुमचा वंश विस्तार करणारे तुम्ही व्हा. विस्तारयिता. वाढू दे. आता ह्याचा विस्तारयिता शब्द कसा बनलेला आहे हे मी इथं दिलेलं आहे. ते हो, हे षष्ठी महाभागा तू सोमवंशाचा विस्तार करणारा हो. हा आपला पहिला श्लोक झाला. मग इथे ती स्वतःशी बोलून काय म्हणते, ती आत्मगतम अनाख्यातोपि विज्ञात. आत्मगतम म्हणजे स्वगत, स्वतःशी बोलते. अनाख्यातोपी विज्ञात एतस्य राजर्षणैरसः संबंध. याची तुकडे जर केले, असे विभाजन केलं तर अनाख्यातः अपि विज्ञातः एतस्य राजर्षेः अयं संबंधः. आणि याचं
अनाख्यातः अपि एतस्य राजर्षिः अयं संबंधः विज्ञातः अस्ति. मग ती म्हणते की न सांगता सुद्धा ह्या मुलाचा आणि ह्या राजाचा संबंध ज्ञात होतो आहे. म्हणजे राजा, त्यावेळेला राजाला राजर्षी म्हणायचे. राजर्षी म्हणजे तो राजा पण असायचा आणि ऋषी पण असायचा, कारण तो धर्माचं पालन करायचा. धर्माच्या आज्ञेप्रमाणे तो राज्यकारभार चालवायचा आणि कालांतराने राज्याचा त्याग करून वनामध्ये निघून जायचा. म्हणजे जे 4 आश्रम आपले आहेत त्यातला 3ऱ्या आणि 4थ्या आश्रमाच्या वेळेला राज्याचा त्याग करून निघून जायचे. तर म्हणून ते राजर्षी म्हणायचे त्याला. आणि हा आयु किंवा आयुष, त्याचा आयु म्हटलेलं काही ठिकाणी आयुष आहे, यांचा संबंध जो आहे मुलांचा, त्या दोघांना बघितलं की असं वाटतं की हा याचा मुलगा आहे आणि हा याचा पिता आहे. म्हणजे दोघांच्या मध्ये भरपूर काही साम्य आहे. हे कोणीही न सांगता सुद्धा कुणालाही हे कळतं की हे एकमेकांचे संबंधी आहेत. असं या श्लोकाचा अर्थ. म्हणजे फारसं काही यात अवघड काही नाहीये. अनाख्यात म्हणजे ख्यात नसलेला, अनआख्यात म्हणजे सांगायची गरज नाही, प्रसिद्धी करायची गरज नाही. अपि विज्ञात म्हणजे माहिती होतंय. एतस्य हे राजर्षणैस्य रसः, राजर्षणी अरस हा संबंध, अयम संबंध. हे अरस हा चुकलं काहीतरी. तर राजर्षीचा आणि ह्याचा संबंध आहे हे कळतंय. हे सांगायची गरज नाही. अनाख्यात न सांगताच. आता ती हे स्वतःशी म्हटली. त्या मुलाला उद्देशून ती म्हणते, जाता प्रणमते गुरुम. जात म्हणजे मुलगा, जो जन्मलेला असतो तो जात. म्हणून ती त्या मुलाला म्हणते की जात प्रणमते गुरुम. आता वडिलांना गुरु म्हटलेलं आहे इथे. गुरु म्हणजे गुरुला, गुरु म्हणजे द्वितीया. प्रणम म्हणजे नमस्कार कर, आज्ञार्थी. वडिलांना नमस्कार कर, गुरुम नमस्कार कर, आपल्या पित्याला नमस्कार कर, असं ती त्या कुमाराला सांगते. मग कुमार काय करतो? चाप गर्भांजली, चाप गर्भम अंजलीम करोती. त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण असतो. तो धनुष्यबाण तसंच ठेवून हाताची ओंजळ करतो नमस्कारासारखी आणि नमस्कार करतो. हा, हातामध्ये धनुष्यबाण तसाच आहे. धनुष्यबाण बाजूला न ठेवता हात जोडून नमस्कार करतो. त्याला त्याने नाव दिले की चाप गर्भम अंजलीम. अंजली म्हणजे ओंजळी. ओंजळ, अंजली म्हणजे ओंजळ. चाप गर्भ म्हणजे हाताच्या मध्यामध्ये चाप म्हणजे धनुष्य आहे. धनुष्य. म्हणजे हातामध्ये धनुष्य असलेल्या स्थितीमध्ये त्याने हाताची ओंजळ करून म्हणजे हात जोडून नमस्कार केला. हे जे शब्द यातले आहेत त्याचं विश्लेषण खाली दिलंय. धनुष्याच्या गर्भाला म्हणजे धनुष्याच्या मध्यभागाला त्यांनी पकडलेला आहे आणि हाताच्या मध्ये धरलेला आहे आणि तसाच नमस्कार केला आहे. कुमार धनुष्याच्या आकाराचे म्हणजे अर्धचंद्राकार अंजली करतो, म्हणजे ओंजळ करतो. धनुष्य अजूनही त्याच्या हातामध्ये जोडलेल्या हातामध्ये ठेवलेले असताना तो मुलगा आदरपूर्वक हात जोडतो. असा ह्या 2 शब्दांचा अर्थ. हातात धरूनच तो नमस्कार करतो. हो हो, हातात धरून नमस्कार करतो. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की हातात धरलेलं आहे धनुष्य हो, आणि येस येस. हात जोडले. राजा म्हणतो आयुष्मान भव. सोपंच आहे. आशीर्वाद. आशीर्वाद दिला त्याला. आता कुमार या ठिकाणी एक श्लोक म्हणतोय तो आत्मगतम, स्वतःशी. स्वतःशीच. यदि हार्दविदम श्रुत्वा पिता ममायम सुतो अहम सेती उत्संग वर्धितानाम गुरुषु भवेत कीदृश स्नेह. स्वतःशी म्हणतो तो, यदि जर हार्दम इदम, आनंद देणार, हे आनंद देणारं आहे. हार्दम हे मला नुसतं हे श्रुत्व ऐकून, पिता मम अयम, हा माझा पिता आहे, हे ऐकून जर मला एवढा आनंद होतो आहे, आणि सुतः अहम सेती, मी याचा मुलगा आहे, हे माझे वडील आहेत आणि मी यांचा मुलगा आहे, हे ऐकून
मला जर एवढा आनंद होतो आहे तर उत्संग तर खरंच वर्धितानाम, उत्संग शब्द केला आपल्याला मांडीवर, मांडी हा, मांडीवर. वर्धितानाम म्हणजे ज्यांना मांडीवर ज्यांना ज्यांना खेळवलं असेल किंवा यांच्या मांडीवर ज्यांचं वर्धन झालं असेल, वाढले असतील, गुरुशू म्हणजे गुरुच्या म्हणजे त्यामुळे वडिलांच्या वडिलांच्या मांडीवर जी मुलं वाढले असतील त्या मुलांवरती कीदृश स्नेह, कशा प्रकारचा स्नेह, कशा प्रकारचं प्रेम भवेत, प्रेम असू शकतो. होत असेल, झाला असेल, होत असेल. हे हा. मला कल्पना करता येते. म्हणजे असं म्हटलेलं नाही कल्पना करता येते, पण हेच त्यांनी म्हटलं की मला नुसतं एवढं समजून की माझे पिता आहेत आणि मी यांचा मुलगा आहे, मला एवढा आनंद होतोय तर जी मुलं ह्यांच्या मांडीवर खेळली असतील, मोठी झाली असतील, त्यांना किती स्नेह मिळाला असेल. म्हणजे खरंच जी मुलं असतील त्यांना हा, म्हणजे- पित्याचं किती हा, त्यांनी किती प्रेमाने त्याला वाढवलं असेल. त्याचं मराठी भाषांतर असं आहे की छान जर आहे केवळ अर्थ. हो. जर हे केवळ ऐकून की तो माझा पिता आहे, मी त्याचा पुत्र आहे, एवढ्यावरच माझी एवढी प्रीती असेल, माझी त्याच्यावर एवढी प्रीती असेल, तर ज्यांचे पालन आपल्या पित्यांच्या कुशीत म्हणजे मांडीवर झाले आहे, अशांची आपल्या पितेविषयीची प्रीती किती तीव्र असेल. हे शब्द जे आहे त्याचं वेगवेगळं अनालिसिस दिलंय मी. अनालिसिस बहुतेक सगळं व्याकरण कव्हर केलंय यामध्ये. आता एखादं हो, हो. कोणाला पुन्हा चांगलंच अडचण आहे. आली तर बघू आपण त्यामध्ये. राजा म्हणतो तिला, साध्वीला, त्या तापसीला. हा, मुलाला माहिती की हा त्याचा वडील आहे असं ना. हा, मुलाला नाही, तर नाही, ती म्हणते ना, तापसी जी मुलाला आहे ना, माहिती ती म्हणते ना हा, इथे, हा, वाटतंय ती त्या- सांगते. जातम ओके. जातम प्रणमते गुरुम, हा, म्हणजे हा, पित्याला correct. वंदन कर. हा, ती सांगते ती ना म्हणते इथे. म्हणून त्याला अच्छा, ओके. हा, ती इथे सांगते म्हणून त्यांना कळतं की हा, हे आपले करेक्ट. वडील आहेत. ओके. पण राजाला माहित नाहीये. राजाला पण कळलं ना आता. आता कारण आता कळलं. आधी अच्छा, आधी माहित राजाचं नव्हतं, समोरच नव्हतं. अच्छा, कारण ओके. हिने हा, हा. लपून ठेवलं होतं ना. उर्वशीने ओके, ओके. ही लपून ठेवली गोष्ट. त्या मुलाला होताच हा. तिने त्या ती साध्वीकडे तापसीकडे पाठवून दिलं आणि ह्याला ऋषींकडे घेऊन जाऊन तिचं वाढवून घे, त्याला मोठं कर त्याला. हा, बरोबर. त्यामुळे ओके, राजाला ओके. माहितच नाही की आपला मुलगा आहे म्हणून तो. आता फक्त कळलं याला इथे. आता कळलं. हा, कारण मग ओके. तिला हा. जावं लागेल ना, हा, कारण उर्वशीला मग आता अक्षर जावं लागेल परत. आता हा मुलगा अजून इथं आला हे उर्वशीला माहित नाही अजून. अच्छा, ती माहित आली, नाही. ओके. ती आली आणि राजाला भेटली. राजा आता म्हणतो, हा भगवती किमागमन किम प्रयोजनम, आगमन प्रयोजनम. किम आगमनम प्रयोजनम. हम्म. येण्याचं प्रयोजन काय, येण्याचं आहे. कारण काय, कारण येण्याचं काय? हा, प्रयोजन काय तुमच्या येण्याचं इथे. मग ती म्हणते तापसी, शृणोतु महाराज, हा महाराज ऐकावे. आता हे मोठं वाक्य आहे. एष दीर्घायु रायुर्जात मात्र हा, हा. एवोर्वश्या किमपि किमपि. निमित्तम वेक्ष मम हस्ते न्यासी कृतः. हा. बापरे. आता ह्याचं ब्रेकअप घेतलं आपण तर हे शृणोतु महाराज ठीक आहे. एष म्हणजे हे, दीर्घायु, दीर्घा. आयु म्हणजे दीर्घायुरायु, उर्वशा, नासिकृत, न्यासी म्हणजे एखादी गोष्ट श्रद्धेने किंवा विश्वासाने देणे म्हणजे न्यास. आता इथं जात मात्र म्हणजे जात म्हणजे जन्म. तो जन्माला येतो आणि लगेचच जन्मल्याबरोबरच जात मात्र, जो जन्माला येतो इतक्यातच. हे जात मात्र जे आहे याचं इथे पूर्ण ब्रेकअप दिलेलं व्याकरणामधलं. आणि जो जन्माला येतो इतक्यातच, जन्माला आला तो मुलगा आणि लगेचच. पुढचा शब्द याच्यामध्ये आहे अवेक्ष. अवेक्ष म्हणजे इक्ष म्हणजे पाहणे, इक्ष म्हणजे पाहणे, आणि त्याला अव लागला उपवास, अवेक्ष म्हणजे पाहून, आणि न्यासीकृत म्हणजे सोपवला गेला. मग इथे त्यांनी दिलं दीर्घायुर आयुर जात मात्र, म्हणजे हा मुलगा एश म्हणजे हा दीर्घायू असलेला मुलगा, याला जन्मल्याबरोबर एवोर वश्या, इथं आहे एष आयु दीर्घायु जात मात्र
एव उर्वशा म्हणजे उर्वशीने, उर्वशा म्हणजे उर्वशीने, तृतीया, किमपि काहीतरी, निमित्तम निमित्ताने, अवेक्ष म्हणजे तिने बघून पाहून, मम हस्ते तुझ्याकडे न्यासीकृत माझ्या हातात तिला दिला. की हा दीर्घायू असलेला मुलगा जन्मताच उर्वशीने काहीतरी कारणामुळे, काहीतरी निमित्ताने माझ्या हातामध्ये त्याला बघून दिलं. मराठीमध्ये महाराज ऐकावे, हा आयु दीर्घायुषी आहे. आयु त्याचं नाव आहे मुलाचं. त्या जन्माला येताच एखाद्या कारणाने, कारण काय सांगितलं नाही तिने, उर्वशीने हा पुत्र माझ्या हाती सोपवला. ओके, पुढे काय म्हणते ती, यत क्षत्रिय कुमारस्य जात कर्मादि विधानम तदस्य भगवता चवनेन अशेषम अनुष्ठितम. यत क्षत्रिय कुमारस्य, ह्या क्षत्रिय कुमाराचे म्हणजे या क्षत्रिय मुलाचे, जात कर्म म्हणजे जन्मल्याबरोबर जे काय विधी असतात ते सर्व विधी, कर्मादि विधानम, जे काय विधान असतात, धार्मिक असतील व्यावहारिक असतील सगळे, त्यांनी तदस्य त्याचे भगवता म्हणजे भगवता चवनेन म्हणजे च्यवन भगवतानी म्हणजे च्यवन ऋषींनी, अशेषम म्हणजे पूर्णपणे, शेष म्हणजे शिल्लक राहणे, अशेषम म्हणजे शिल्लक न राहता म्हणजे पूर्णपणे, अनुष्ठितम म्हणजे पार केले, पूर्ण केले, पालन केले. त्याला शिकवणं वगैरे, त्याला आचार संस्कार अगदी सुरुवातीला म्हणजे त्याचे जन्मल्यापासून जे काय विधी असतात ते सगळे करत शिकवण देऊन सगळं त्याला मोठं केलं. क्षत्रिय कुमाराचे जातकर्म इत्यादी विधी जे असतात ते या मुलाचे भगवान चव्हाण यांनी पूर्ण केले आहेत. म्हणजे अगदी जन्मल्यापासून, कान टोचण्यापासून सगळं. आणि ती म्हणते की गृहीत विद्यो धनुर्वेदे अभिविनीत. तो सध्या कसा आहे, गृहीत विद्यो, त्यांनी सगळं ज्ञान घेतलेलं आहे. गृहीत म्हणजे घेणे, ग्रहण करणे, गृहीत म्हणजे ग्रहण केलेले, विद्यो म्हणजे विद्या, विद्या सगळ्या त्यांनी घेतलेल्या आहे, शिकलेला आहे तो. आणि धनुर्वेदे, धनुर्वेदामध्ये अभिविनीत, तज्ञ आहे तो, प्रवीण आहे तो. सगळ्या विद्या शिकून विशेष म्हणजे धनुर्वेदामध्ये तो प्रवीण झालेला आहे. म्हणजे आता तो युद्ध करण्यासाठी सुद्धा तयार आहे, युद्ध करू शकतो. क्षत्रियाचे कर्तव्य जे असेल ती तो पूर्ण करू शकतो. हा मुलगा विद्या ग्रहण केलेला आहे आणि धनुर्वेदामध्ये म्हणजे धनुर्विद्येमध्ये व्युत्पन्न म्हणजे प्रवीण झाला आहे, असा याचा या वाक्याचा अर्थ. गृहीत विद्यो धनुर्वेदे अभिविनीत. हे अभिविनीत कसं बनलेलं आहे हे पूर्ण या ठिकाणी दिलंय मी. मग तो राजा काय म्हणतो, सनाथ खलु समृत. राजा अवदत सनाथ खलु समृत अस्ति. समृत म्हणजे झालेला, समृत यापासून झालं ते. राजा म्हणतो हा पुत्र नक्कीच सनाथ. सनाथ म्हणजे आपण ज्याला आता आजकाल म्हणतो की तो 18 वर्षात झालाय म्हणजे सनाथ झालाय तो, आता त्याला सगळं कळतं आता. तसं तो सनाथ झालेला आहे म्हणजे आता तो क्षत्रियाचं काम करू शकतो, म्हणजे रक्षण करता झालेला आहे. तो नक्कीच सनाथ म्हणजे रक्षण करता झालेला आहे. हे खरोखरच त्याला एक, आणि ह्या दुसरा अर्थ आहे की सुयोग रक्षक लाभला आहे. की ज्या ऋषीने त्याला वाढवलं, मोठं केलं, ते एक सुयोग्य रक्षक त्याचे होते आणि तो आता नक्कीच रक्षण करता झालेला आहे. सनाथ खलु समृद्ध. आता हे याचा अर्थ जे आहे ते दोन्ही प्रकारे आपण काढू शकतो, की त्याला सनाथ खरोखरच केला आहे आणि खरोखरच तो सनाथ झाला आहे.
तापसी अद्य आता काहीतरी वेगळं घडलेलं आहे आज. ती सांगते ती अद्य पुष्प समिदर्थम ऋषिकुमारैः कुमारकैः. कैः सह गतेनान काय ते गतेनाने गतेनानेनाश्र आश्रम विरुद्ध आचरितम. आता खाली इथं आहे बा सगळे. गतेनानेन आश्रम विरुद्धम आचरितम पुष्प समिदर्थम ऋषिकुमारकैः. हे सगळ्यांनी संधी सोडवल्या. सगळ्यांनी जरा हा लक्षात घ्या. घेतल्या सगळ्या मी या ठिकाणी. नाही मी बाकीच्यांना पण सांगते. हा हे मात्र काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावं लागणार त्याला. सगळ्यांनी म्हणजे वहीमध्ये आज आपल्या येस लिहून घेऊन समजून घ्यावं लागेल प्रत्येक गोष्ट. जी नाही कळली ती पण विचारा पाहिजे. आज फुलं समिधा आणण्यासाठी समिधेसाठी ऋषिकुमारांनी तृतीया बहुवचन कुमारकैः सह सह तृतीया म्हणजे त्यांच्या कुमारांच्या बरोबर गतेन अनेन आश्रम विरुद्धम आचरितम. म्हणजे ह्यांनी काय केलं. विरुद्ध आज आचरण तो केलेलं आहे. ऋषिकुमारांबरोबर फुलं आणि समिधा आणायला गेलेला असताना आश्रमाच्या नियमाच्या विरुद्ध आचरण केलं. किती तापसी राजाला सांगते. अद्य पुष्प समिदर्थम ऋषिकुमारकैः सह गतेन अनेन म्हणजे ह्याने आश्रम विरुद्धम आचरितम अस्ति असा अन्वय झाला त्याचा. आणि त्याचा अर्थ असा तापसी म्हणते आज फुले आणि समिधा म्हणजे यज्ञाचे लाकडं आणण्यासाठी ऋषिकुमारांसह गेलेल्या या आयूने आश्रम विरोधी असे कृत्य केले आहे. याच्यामध्ये काय केलं? मध्येच तो विदूषक विचारतो सावेगम. त्याला ही कथा ऐकून जरा एकदम उत्साह आला. आवेगान तो म्हणतो किमीव असं काय झालं. काय काय नियम केलं मोडला त्यांनी? त्यांनी. काय केलं त्यांनी. आणि मग तापसी म्हणते गृहीत आमिषः कील गृद्धः पादशिखरे निलीयमानो अनेन लक्षीकृतो बाणस्य. गृहीत आमिषः आमिष म्हणजे मांस. गृहीत म्हणजे घेतलेला. म्हणजे खरोखरच एक मांसाचा तुकडा वृद्ध म्हणजे किती? आहे असं वाटून त्या एका गृध म्हणजे घुबडाने तो घेतला. गृहीत केलं. त्या ताब्यात घेतला. तो पायात पकडला मांसाचा तुकडा. आणि पादशिखरे. पाद म्हणजे झाड. आपण शिकलो शब्द पाद. जो पायाने जमिनीमधलं पाणी पितो पाद म्हणजे झाड. पादशिखरे म्हणजे झाडाच्या शिखरावर एकदम वरती शेंड्यावर. सप्तमी निलीयमान म्हणजे चिकटलेलं असतं पायाला. निलीयमान अनेन मग या ठिकाणी जो त्या ठिकाणी पायामध्ये अडकलेला असतं ते त्याच्याकडे त्यांनी काय केलं लक्षीकृतो. त्या पक्षाला त्या गृधाला त्या घुबडाला लक्ष केलं त्यांनी आणि बाणाचे लक्ष केले म्हणजे बाण मारला. मारला. ओके. तापसी म्हणते ती खरोखरच मांसाचा तुकडा घेतलेले गिधाड झाडाच्या टोकावर लपून बसलेले असताना या मुलाने शिकारीने बाणाचे लक्ष केले म्हणजे बाण मारला. आयूने मारला. आयू म्हणजे मुलाने. त्या विदूषक काय करतो होता. काहीच करत नाही तो काय करतो. राजानम अवलोकयती. तो राजाकडे पाहतो. निरीक्षण करतो. आता ते कसं बघायचं ते नाटक ठरवावं लागेल. राजा ततः किम अभवत.
मग काय झालं, याला पण उत्सुकता आली. ततस्ततः. तर मग पुढे काय झालं, मग तापसी म्हणते ततः त्यानंतर उपलब्ध वृत्तांतेन जी काय माहिती उपलब्ध झाली त्यानुसार भगवता च्यवनेन अहम समादिष्टा. त्यांना जे काय कळलं च्यवन ऋषींना, ही माहिती याने असं केलं हे त्यांना कळलं. आणि मग त्यांनी काय केलं, च्यवनांनी अहम समादिष्टा मला सूचना दिल्या. काय सांगितलं, निर्यातय. निर्यातय म्हणजे घेऊन जा. घेऊन आयात जा. निर्यात असतं की निर्यात म्हणजे पाठवून देणे, आयात म्हणजे घेऊन येणे. निर्यातय म्हणजे घेऊन जा. हस्तन्यासम इति. हस्तन्यासम इति. इथे. हस्तन्यास म्हणजे ही जे काय तुझ्याकडं आहे दिलेलं सांभाळायला या मुलाला, याला त्याला निर्यात करून घेऊन जाताल तिकडे. त्याचं काम झालं इथलं आता. कारण तो आता एखादा पक्षी मारण्याच्या इतका सक्षम झालेला आहे आणि कोणी मारला हे जाहीर करण्या इतकं पण त्याला बुद्धी आलेली आहे. म्हणजे तू आता ह्याला घेऊन त्याच्या पालकांकडे जा. तत इच्छा मी, परत कर. त्या इच्छेमुळे मी, तत इच्छा मी, माझी इच्छा अशी आहे, देवीम उर्वशीम, देवी उर्वशीला प्रेक्षितुम पाहण्यासाठी. त्यामुळे मला देवी उर्वशींना पाहण्याची इच्छा आहे, भेटण्याची इच्छा आहे. म्हणजे हा प्रसंग जेव्हा च्यवन ऋषींना कळला, त्यांना जी काय माहिती मिळाली ती, त्यावरून त्यांनी मला ह्या मुलाला घेऊन जाण्यासाठी, ही जबाबदारी संपवण्यासाठी पाठवलं आहे. आणि म्हणून मी देवी उर्वशींना भेटू इच्छिते. हम्म. चवने ना अहम म्हणजे काय? च्यवनेन अहम. चवने हा ऋषींचं च्यवन नाव. ऋषींनी मला, हा असं. ओके ओके. हा हा. च्यवनेन अहम निर्यातय हस्तन्यासम, निर्यातय हस्तन्यासम देवीम उर्वशीम. But ततः च्यवन उपलब्ध. ऋषी च्यवन ऋषींनी मला सांगितलं की याला घेऊन मला. जा. ततः उपलब्धा वृत्तांतेन भगवता च्यवनेन अहम समादिष्टा. काय सांगितलं, हस्तन्यासम निर्यातय. तुझ्याकडे ही जबाबदारी जी आहे ही संपून टाक, घेऊन जायला ही ती. ततः तत् म्हणून अहम देवी उर्वशीम प्रेक्षितुम इच्छामी. त्यानंतर वृत्तांत जाणून घेतलेल्या भगवान च्यवनाने मला हस्तन्यास म्हणजे शिक्षणासाठी सोपवलेला मुलगा परत करा अशी आज्ञा दिली. म्हणून मी देवी उर्वशीला पाहू इच्छिते. इथपर्यंत हा पाठ करा. आता हो. राजा पुन्हा काय म्हणतो तो, तेनही आसनम अनुग्रहातु भगवती. म्हणजे इतका सगळं उभं राहून चाललं होतं. मग तो म्हणतो आता तुम्ही बसा थोडस जरा. आसनम अनुग्रहातु, म्हणून भगवती तुम्ही आसन स्वीकारा. तापसी उपनीते आसने उपविशती. त्यांच्या आसनावरती बसते. असते. इथे थांबा जरा, नाही तर आता 1 मिनिटच राहिलाय ना. कुणाला काही विचारायचं हरकत नाही. आता पुढं म्हणजे काय, म्हणजे आसनावर बसल्यावरती पुढचा उद्या घेऊ. पुढचा चालेल. कुणाला मग राजा काय हो करतो, हो. दासीला आवाज हा. देतो. लातव्य आहूयताम उर्वशी. आहूयता म्हणजे आवाज दे, बोलाव. उर्वशीला आवाज दे. लातव्य तिथे दासीचं नाव असेल त्या. आहूयताम उर्वशीम, उर्वशीला बोलाव. कंचुकी ती दासी काय म्हणते मग, यथा ज्ञापयती देवहा. जशी आज्ञा देव, यथा आज्ञापयती, जशी आपण आज्ञा केली आहे तशी. इथे निष्क्रांत ती निघून जाते. म्हणजे आपण जर नाटक केलं ना आता सप्टेंबर नंतर, असं आपल्याला करावं लागेल. मग तर इथपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात आता. ओके ओके ओके. लातव्य नाव आहे ते दासीचं, कंचुकी. त्यावेळी दासीला कंचुकी म्हणायचं संस्कृतमध्ये ना. हो काय? अच्छा किंवा कंचुकी. कंचुकी, लातव्य तिचं नाव आहे. ओके ओके.